कोल्हापुरातील तरुण इतिहास अभ्यासक विक्रम रेपे यांनी दृष्टीबाधितांनाही इतिहासाची माहिती व्हावी यासाठी यापूर्वी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनावरील ब्रेल लिपीतील पहिली पुस्तिका तयार केली। त्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून त्यांच्या जीवनावरील ब्रेल लिपीतील पुस्तिकेचं मधुरिमाराजे छत्रपती यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं। प्रज्ञा प्रबोधन भवन अंधशाळेत प्राध्यापक डॉक्टर केशव हरेल यांच्या अध्यक्षतेखाली प्रकाशन समारंभ पार पडला। या प्रकाशन सोहळ्यासाठी इनरव्हिल क्लब ऑफ कोल्हापूर मिलेनियन्सचे विशेष सहकार्य लाभलं। यावेळी बोलताना मधुरिमाराजे छत्रपतींनी छत्रपती राजाराम महाराजांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या लोकाभिमुख राज्यकारभाराचा वारसा जपत राजर्षींचे सर्व अपूर्ण संकल्प पूर्ण केल्याचं सांगितलं। राजर्षी शाहू महाराजांपाठोपाठ छत्रपती राजाराम महाराजांवर ब्रेल लिपीतील पुस्तिका प्रकाशित करण्याच्या तरुण इतिहास अभ्यासक विक्रम रेपेंच्या धडाडीचं कौतुक करत मधुरिमाराजे छत्रपतींनी आता महाराणी ताराराणींवर ब्रेल पुस्तिका प्रकाशित व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली। पुस्तका अशी ब्रेल लिपीमध्ये व्हावी जी जगभर जावी आणि सगळ्या ज्या मुलांना ब्रेल लिपीचा आधार घेऊन हे वाचन त्यांनी करावं आणि ही शाहू महाराजांचं पुस्तक असेल, राजाराम महाराजांचं पुस्तक असेल, आपल्या ताराराणी साहेबांच्या वरती पण पुस्तक व्हावं हे रेपेसर आपण सगळ्यांनी मिळून त्याच्यासाठी प्रयत्न करूया आणि ते पुस्तक लवकरात लवकर ते पण प्रकाशित करूया। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉक्टर केशव हरेल यांनी छत्रपती राजाराम महाराज दुसरे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज तिसरे या तीन छत्रपतींनी देशातील अन्य राजांच्या तुलनेत आदर्शवत राज्यकारभार करून बहुजनांसाठी शिक्षणाची कवाडं खुली केल्याचं सांगितलं। कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यानं आजपर्यंत हा वारसा जपला असल्याचंही त्यांनी नमूद केलं। या पुस्तिकेचे संकल्पक विक्रम रेपे यांनी छत्रपती राजाराम महाराजांच्या जीवनकार्याचा आढावा घेणाऱ्या पुस्तिकेत 85 प्रश्नांचा समावेश असल्याचं सांगितलं। त्यांनी स्वागत थोरात यांनी ब्रेल लिप्यांतरासह मुद्रणाची जबाबदारी पार पाडली असून पुराभिलेख अधिकारी गणेशकुमार खोडके यांचं विशेष सहकार्य लाभल्याचं नमूद केलं। यापुढच्या काळात कोल्हापूरच्या राजघराण्यातील सुधारणावादी स्त्रियांचं चरित्र ब्रेल लिपीमध्ये आणण्याचा मानस असल्याचं सांगत रेपेंनी सध्या कोल्हापुरात ब्रेल लिपीत मुद्रणाची व्यवस्था नसल्यामुळं समाजातील जबाबदार घटकांनी त्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली। यावेळी केएसएचे सचिव माणिक मंडलिक, ज्ञानप्रबोधन अंधशाळेचे अध्यक्ष डॉक्टर सुहास बोंद्रे, इनरव्हिल क्लबच्या सदस्या आणि प्रज्ञा प्रबोधन अंधशाळेच्या संचालिका स्मिता घोसाळकर, इनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा शिल्पा सावंत, सेक्रेटरी शरयू पाटील, मुख्याध्यापक प्रकाश पाटील, हॉटेल मालक असोसिएशनचे उज्ज्वल नागेशकर, सचिन शानबाग, माजी उपमहापौर विक्रम जरग, दीपक रेपे, प्राचार्य जे.के. पवार, डॉक्टर कृष्णा केळवकर, इनरव्हिल क्लब ऑफ मिलेनियल्सच्या सदस्यांसह इतिहास आणि शाहूप्रेमी नागरिक, अंधशाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते।